आपल्या 2 शेतकऱ्यांची पर्सनली मेसेज आलेला होता की त्यांची जी केळी आहे, तर 4 महिन्याचा, कोणाचा 4.5 3 महिन्याचा भाग झालेला आहे आणि बागला पाहिजे तशी ग्रोथ झालेली नाही. तर शेतकरी बंधूंनो, सर्वात मेन मुद्दा, आपण कुठली ट्रीटमेंट घेतली असेल किंवा आपण कुठलं स्वतःहून आपण जे काही फॉर्म्युला यूज केला असेल केळीसाठी, वॉटर सोल्युबल असो किंवा आपण वेगळे फवारण्या फवारणी वगैरे केल्या असेल, तर यावर्षी जे आपले थंडीचं टेम्परेचर होतं ते भरपूर हाय होतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा प्लॉटची केळीची जी ग्रोथ झाली नाही. तर आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण जेवढं नायट्रोजनचं आपण मात्रा जेवढी केळीला जास्ती दिली तेवढी आपली ग्रोथ होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण जो मागील व्हिडिओ बनवला होता युरिया पोटॅश आपण सोडत राहा, तर शेतकरी बंधूंनो, त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण ऍड करू शकतात. जसे की आपण हाजारी जिब्रालिक ऍसिड देऊ शकतात 1 लिटर. हाजारी आपण जिब्रालिक ऍसिड 1 लिटर द्या, तुम्हाला तुमच्या ग्रोथमध्ये 100% फायदा दिसेल. आणि शेतकरी बंधूंनो, आता जो काही उन्हाळ्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये गरमापणा असल्यामुळे आपण जे काही वॉटर सोल्युबल वगैरे देत असतो, तर आपल्या मुळ्या जे आहे ते अपटेक करत असतात. म्हणजे जे काही अन्नद्रव्य आपण देत असतो ते पूर्णपूर अन्नद्रव्य घेण्याचं काम करत असतात. तर शेतकरी बंधूंनो, वाढ न होण्याचं याचं कारण फक्त आपण वॉटर सोल्युबलवर न भर देता आपण पाण्याचं देखील आता प्रॉपर नियोजन केलं पाहिजे. म्हणजे आता कडक उन्हाळ्याचं ऊन आहे, त्याच्यामुळे आपण दोन्ही साईडने पाणी देण्याचं किंवा आपण मोकळे पाणी देण्याचं नियोजन करा. तुम्हाला 100% तुमच्या केळीच्या झाडामध्ये ग्रोथ झालेली दिसेल. धन्यवाद.